दिनांक 23 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला एक फोन आला. समोरील व्यक्ती म्हणाला, साहेब, मुंबई बँगलोर हायवे रोड जवळील जांभळे पेट्रोल पंपावर रस्त्याच्या कडेला चरीमध्ये एका किन्नरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले आहे. त्याच्या अंगावर, डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहे. अशी खबर मिळाल्याने पोलीस स्टेशनला ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारांनी तत्काळ बीट मार्शलला घटनास्थळी पाठवून खात्री करण्यास सांगितले. काही वेळातच बीट मार्शल त्या ठिकाणी गेले व त्यांनी तेथील प्रकार पाहिला. त्यावेळेस एक तृतीयपंथी तेथे निश्चित पडलेली होती. बीट मार्शलने तत्काळ मोबाईल फोनवरून ठाणे अंमलदारांना हा प्रकार सांगितला. ठाणे अंमलदारांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ ही घटना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथराव कळसकर यांना सांगितली. खुनासारखी गंभीर घटना म्हटल्यानंतर लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवासस्थानावरून घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ठाणे अंमलदारांनी इतर अधिकारी आणि डीबी स्टाफला फोनद्वारे संपर्क करून ही घटना कळवली होती. गुन्हे विभागाचे काम पाहणारे पोलीस निरीक्षक संगीता यादव त्यांच्या स्टाफसह घटनास्थळी पोहोचले होते. तोपर्यंत फोटोग्राफरने वेगवेगळ्या अँगलमधून फोटोग्राफ काढले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटेल अशी कोणतीच गोष्ट येथे नव्हती. मात्र तृतीयपंथी लोक कुठे कुठे वास्तव करतात, कुठे कुठे थांबून पैसे गोळा करतात. त्यावेळी तिथे असलेल्या डीबी स्टाफच्या कर्मचाऱ्याने सांगितले की खेड शिवापूर टोल नाका परिसरात तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी उभे असतात. टोल द्यायला गाडी थांबली की ते हातवारे करून टाळी मारून पैशाची मागणी करतात. येथे दिवस रात्र हे लोक असतात. एवढी मोठी माहिती समजल्यानंतर लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर यांनी डीबी पथकाचे PSI नितीन शिंदे यांना व त्यांच्या टीमला योग्य त्या सूचना दिल्या. मृत तृतीयपंथीचा मोबाईलमध्ये फोटो घेण्यास सांगून ओळख पटवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते का हे पाहायला सांगितले. PSI नितीन शिंदे हे 15 ते 20 मिनिटात खेड शिवापूर टोल नाक्यावर आले. तेथे उपस्थित असलेल्या इतर तृतीयपंथीयांना फोटो दाखवला. त्यावेळेस तिथे असलेल्या तृतीयपंथीयांनी लगेच ओळखले. त्याचे नाव सारिका उर्फ सागर असल्याचे सांगितले. त्याचे नाव सागर होते, पण त्याला सारिका नावानेच आम्ही हाक मारायचो. सागर कुठे राहतो अशी विचारणी केली असता तो माडा कॉलनी हडपसर येथे राहतो असे समजले. त्यावर हडपसरमध्ये जाऊन त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याचे नाव सागर उर्फ सारिका खंडू उजगरे असल्याचे पूर्ण नाव समजले. नातेवाईकांकडे चौकशी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी सागरची कोणाबरोबर दुश्मनी होती का, खून कुणी केला असावा, तुमचा कोणावर संशय आहे का असे विचारण्यात आले. सागर मोबाईल वापरत होता का असे विचारले. त्यावेळेस सागर हा मोबाईल वापरत होता, परंतु गेले 8 दिवसापूर्वी त्याचा कोणत्या तरी सहकार्याबरोबर वाद झाला होता. त्याने तो मोबाईल घेतला होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्या सहकार्याचा शोध सुरू केला. त्यालाही चौकशीसाठी बोलवले, परंतु त्यात काही पुरेशी माहिती मिळाली नाही. मग पुन्हा खेड शिवापूर टोल नाक्यावर जाऊन त्या दिवसाचे CCTV फुटेज चेक करण्यात आले. त्यावेळी असे लक्षात आले, दिनांक 22 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सागर उर्फ सारिका हा खेड शिवापूर टोल नाका येथून PMT बसने पुण्याच्या बाजूला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्या PMT बसने तो पुण्याला आला. त्याच दरम्यान असलेल्या बसची माहिती काढून त्या बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरकडे चौकशी करण्यात आली. कात्रज परिसरात तो बस स्टॉपवर उतरल्यानंतर कात्रज परिसरात जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील CCTV फुटेज पुन्हा चेक करण्यात आले. त्यावेळी तो कात्रजला उतरून एका बिअर शॉपमध्ये गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस पथकाने त्या बिअर शॉपमध्ये जाऊन सागर उर्फ सारिकाबाबत चौकशी करायला सुरुवात केली. तेथे माहिती मिळाली की सागर उर्फ सारिका बिअर पिण्यासाठी आला होता आणि एका भैयाच्या गाडीवर बसून गेला आहे. हा भैया कोण याचा शोध सुरू झाला. पुन्हा एकदा CCTV फुटेज काही माहिती मिळते का या दृष्टीने तपास करण्यात आला. एका संशयित त्यामध्ये दिसून आला
पोलिसांनी त्याच्यावर पाळ ठेवली आणि त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो ताकास तूर लागू देत नव्हता, पण पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा एक भयानक सत्य समोर आले. ते सत्य ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात केली. त्या इसमाने किन्नरची हत्या का केली असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेश राज्यातील विजय गयाराम चौधरी वय 26 हा पोटा पाण्यासाठी पुण्यात आला. वयाच्या 15-16व्या वर्षी पुणे शहरात येऊन तो मिळेल ते काम करू लागला. सुरुवातीला तो POPचे काम करत होता. हळूहळू त्याचा त्या व्यवसायात जम बसला. कामात तो तरबेज झाला, ओळखीही वाढल्या. तशी त्याला कामे मिळू लागली. आता तो स्वतःच POPची कामे घेऊ लागला. चांगली कमाई करू लागला. त्याचे लग्न झाले. गावी त्याचे आईवडील, बायको, मुलगा असा परिवार आहे. तर तो पुण्यात सुंदरनगर मांगडेवाडी येथे खोली भाड्याने घेऊन राहतो. पुण्यात एकट्याच राहणाऱ्या विजयला बाहेरचे नाद आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. तो बिअरचा शौकीन होता. एखादा दिवस सोडला तर तो रोजच बिअर घेण्यासाठी बारमध्ये जात असायचा. कात्रज येथील भाजी मंडई येथील बारमध्ये तो बहुतेकदा असायचा. नेहमीप्रमाणे दिनांक 22 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमार असावा. तो दिवसभराचे काम संपवून बारमध्ये गेला. तिथे एक तृतीयपंथीय आधीच बिअर पेत बसला होता. त्याच्या शेजारी जागा रिकामी होती. विजय त्याच्या शेजारी बसला. त्याने बिअर मागवली. तो बिअरचे गुटके घेऊ लागला. त्याची नजर वारंवार शेजारी बसलेल्या तृतीयपंथीयावर जात होती. तो तृतीयपंथी देखील त्याच्याकडेच बघत होता. दोघांची नजरानजर झाली आणि बोलणे सुरू झाले. त्या तृतीयपंथीयाने स्वतःचे नाव सारिका असे सांगितले. दोघे बिअर पेत गप्पा मारू लागले. बिअर पिऊन झाल्यानंतर बाहेर पडताना तो तृतीयपंथी विजयला म्हणाला, मला इस्कॉन मंदिर गोकुळनगर येथे सोड. पण विजयने नकार दिला. पण तो जास्तच विनवण्या करू लागला. तेव्हा विजय तयार झाला. रात्रीचे 10 वाजले होते. त्याला मोटारसायकलवर घेऊन विजय निघाला होता. 2 व्हीलरवर बसल्यावर तो म्हणाला, नवले ब्रिज येथे चल. त्याने सांगितल्याप्रमाणे विजय त्याला घेऊन कात्रज चौकातून बँगलोर हायवेने निघाला होता. थोडे अंतरावर गेल्यानंतर त्याने विजयला सांगितले, मला लघुशंका करायची आहे, जरा गाडी थांबव. विजयने गाडी थांबवली. तो मोटारसायकलवरून उतरला आणि झाडीत गेला. विजयही लघुशंका करण्यासाठी बाजूच्या झाडाआड गेला. त्या दरम्यान एक रिक्षाचालक आला. रिक्षा थांबवली तेव्हा त्या रिक्षाचालकाला तृतीयपंथीयाने झाडीत नेले. 5 ते 10 मिनिटातच तो परत आला. विजयला म्हणाला, चल. विजयने पुन्हा त्याला मोटारसायकलवर घेतले. दोघे निघाले. मागे बसलेला तृतीयपंथी चाळे करू लागला होता. त्याने विजयच्या कमरेभोवती हात घातला आणि विजयच्या मांड्यावरून हात फिरू लागला. त्याचे हात जेव्हा गुप्तांगावरून फिरू लागले तसा विजय उत्तेजित झाला. त्याचे कानशिलं तापली. तो सांगेल तिकडे विजय त्याला घेऊन निघाला. कात्रज बोगद्याच्या अलीकडे पेट्रोल पंपाजवळ ते दोघेजण पोहोचले. तेव्हा बाजूच्या रोडने त्याने विजयला गाडी घ्यायला सांगितली. थोडे चढावर गेल्यावर पाठीमागून एक 4 चाकी पांढऱ्या रंगाची कार आली. त्यामध्ये एकटाच चालक होता. अंधार असल्याने तो माणूस दिसत नव्हता. पण तृतीयपंथीयाने विजयला गाडी थांबवायला सांगितली. तो गाडीवरून उतरला आणि कारमध्ये गेला. कारमध्ये बसलेल्या माणसाने त्याला कारमध्ये घेतले. तिथे त्यांनी अनैसर्गिक चाळे केले. नंतर तो कार चालक साताऱ्याच्या दिशेने निघून गेला. तर तृतीयपंथी विजयजवळ आला. तेव्हा साधारण 11:15 ते 11 वाजले असतील. तो चांगलाच उत्तेजित झाला होता. त्याने तिथेच विजयकडे शरीर सुखाची मागणी केली. पण विजयने कार चालकाबरोबर केलेले कृत्य त्याने पाहिले होते. त्याची विजयला किळस वाटत होती. त्यामुळे विजयने त्याला झिडकारले. पण तो जास्त तापला होता. मला सुख दे, नाहीतर मी तुला इथून सोडणार नाही, असे म्हणत त्या तृतीयपंथीयाने विजयच्या मोटरसायकलची चावी आणि मोबाईल हिसकावून घेतला. याचा विजयला राग आला. त्याने त्याला शरीर संबंधाला नकार दिला. पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
तो विजयबरोबर नटापट करू लागला. विजयच्या पॅन्टची चेन काढण्याची खटपट करू लागला तर विजय त्याचा हात बाजूला करत होता. त्यामुळे चिडून त्याने विजयच्या कानाखाली लावली. तसेच रागारागाने विजयच्या पॅन्टची चेन इतकी जोरात ओढली की पॅन्टच फाटली. त्यामुळे विजयचाही संयम सुटला. त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने तिथेच पडलेली झाडाची एक फांदी उचलली आणि त्याच्या डोक्यात हाणली. तो खाली पडला तेव्हा विजय त्याला म्हणाला, माझा मोबाईल आणि चावी दे, मला काही तुझ्याबरोबर सेक्स करायचा नाही. पण तो काही ऐकेना, मोबाईल चावी परत देना. त्यामुळे चिडून विजयने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. या वाराने तो तडफडू लागला. पण चिडलेल्या विजयने एकामागून एक 3-4 वार त्याच्या डोक्यात केले. तो ठार झाला. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल चावी घेऊन विजय तिथून सटकला. शिंदेवाडीवरून जुना कात्रज बोगद्यामार्गे तो घरी आला. घरी येताना वाटेतच त्याने रक्ताने माखलेला शर्ट घाटात फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याची गाडी येते. त्यात फाटलेली पेंट व बनियान फेकून दिले. कोणताही पुरावा आता मागे उरला नव्हता. त्याचा आणि त्या तृतीयपंथीयाचा कसलाही संपर्क नव्हता. बोलाचाली नव्हती. त्यामुळे आपल्यावर कुणी संशय घेईल असे विजयला वाटत नव्हते. त्यामुळे तो आता निवांत फिरत होता. पोलिसांनी विजयला अटक केली आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.